समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंजरं कंदनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठमातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती आदिमाय आदिशक्तिमाय मुक्ताईच्या कृपेने महाभारताचं चिंतन आपण श्रवण करीत आहोत। आतापर्यंत 4 भाग आपण सगळ्यांनी ऐकले, श्रवण केलेत। सगळ्यांनी खूप सहकार्य केलं, मोठ्या प्रेमाने श्रवण केलं। असंच प्रेम आपलं राहू द्या, हे प्रेम असंच वृद्धिंगत हो अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। महाभारत हे आपल्या राष्ट्रातलं खूप मोठं महाकाव्य आहे। त्याच्यामध्ये समाजातल्या सगळ्या विषयांना स्पर्श महर्षी व्यासांनी केलेला आहे। म्हणून आपण सगळ्यांनी महाभारत हे श्रवण करावं, आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी प्रयत्न करणार आहे। कौरव पांडवांचं जे काही शिक्षण होतं ते कृपाचार्यांच्या आज्ञेखाली खूप चांगल्या प्रकारे त्यांचं शिक्षण झालं। वेदाचं शालेय शिक्षण जे काही होतं ते शिक्षण त्यांचं आटोपलं। प्रत्येक जण आपापले बळ वाढवण्याचा प्रयत्न करत होता। कौरव पांडव एकत्र खेळायचे, पण या सगळ्यांमध्ये बलशाली होता भीम। आणि भीम बलशाली असल्या कारणामुळे कौरव झाडावरती चढले की तो लात मारून झाडावरतून त्यांना खाली पाडायचं, पाण्यात त्यांना बुडवायचा, त्यांना धरून आपटायचा, खडकावर आपटायचा, बलशाली होता। दुर्योधनाचं भीमाचं कधी जमलं नाही। दुर्योधना नेहमी भीमाचा द्वेष करायचा आणि मग याचा काटा कसा काढता येईल हा विचार त्याच्या डोक्यामध्ये होता। प्रयाणकोटी नावाचं गंगेच्या किनारी एक तीर्थ आहे। दुर्योधन, मामा शकुनी, दुःशासन या सगळ्यांच्या संगतीने संगनमताने त्याने एक योजना आखली की प्रयाणकोटीला एक भव्य क्रीडांगण किंवा एक क्रीडा ग्रह तयार करायचं आणि पांडवांना तिथे न्यायचं, घातपात करायचा। धृतराष्ट्राला त्याने ही संकल्पना सांगितली। पुत्रमोहापोटी आंधळा झालेला, खऱ्या अर्थाने आंधळा तोच आहे जो आपल्या पुत्राच्या अवगुणांवरती झाकण टाकतो। आंधळा धृतराष्ट्र तोच आहे की आपला मुलगा दुर्योधनासारखा वागत असताना त्याच्या चुकांवरती पांघरून घालतो, त्याला प्रोत्साहन देतो। चुकांवरती पांघरून घालणे, त्याच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे एक प्रकारे त्याला प्रोत्साहन देण्यासारखं आहे। धृतराष्ट्राने ते मान्य केलं। प्रयाणकोटीला एक क्रीडागृहाची रचना झाली। खाण्यापिण्याचे सगळे पदार्थ तेथे होते, रेलचेल होते। कौरव पांडव गेले। भीमाला मोठा आनंद झाला की गंगेच्या पाण्यात मनसोक्त डुंबण्याचा आनंद मिळणार आहे। आणि मग सगळे गंगेच्या पाण्यात गेले, त्यांनी जलक्रीडा केली, बाहेर आले, भोजनं झालेत, सगळ्यांचे भोजन झाले। पण आता भीमाचा आहार जास्त होता म्हणून सगळे जेवण करून युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव आपल्या ग्रहावरती निघून गेलेत। आपल्या ग्रही ते गेल्यानंतर, महालामध्ये गेल्यानंतर भीम मात्र जेवत होता। दुर्योधनाने कपटनीतीचं अवलंबन करून विष मिश्रित लाडू भीमाला खायला दिले। आहार जास्त होता आणि मोठ्या प्रेमाने, पोटामध्ये अत्यंत कलह आहे, विष आहे, पण ओठावरती अमृत आहे, अशा माणसापासून नेहमी सावध राहावं। दुर्योधनाने गोड बोलून भीमाला विष मिश्रित लाडू खाऊ घातले। काही वेळाने भीम बेशुद्ध पडला। जंगलातल्या झाडातल्या वेलींनी भीमाचे हातपाय बांधून कौरवांनी त्याला गंगेच्या पात्रात सोडून दिलं। हे सगळे दमलेले होते। इकडे युधिष्ठिर, अर्जुनादी सगळे जेवण करून आले आणि ते झोपलेत। झोपल्यानंतर सकाळी त्यांनी बघितलं की भीम दिसत नाही। भीम कुठे दिसत नाही। त्यांना वाटलं भीम आपल्या आधी उठून हस्तिनापुरात गेला असेल। 4ही भावंड हस्तिनापुरात गेले। आता कौरवादी बाकीच्यांचे कामं झाले होते, त्यांनी सगळं आवरून, कुणाला शंका यायला नको, कुणाच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ नये म्हणून यांनी हस्तिनापुराकडे प्रस्थान केलं। युधिष्ठिर महालामध्ये हस्तिनापुरात आला। कुंती मातेला विचारलं की भीम कुठे आहे? म्हणले भीम आलाच नाही। आता मात्र यांना शंका निर्माण झाली। शोधाशोध सुरू झाली, भीम आलाच नव्हता। कुंती माता रडायला लागली की माझ्या भीमासोबत काहीतरी घातपात झालेला आहे। युधिष्ठिराच्या लक्षात आलं की माझ्या भीमाचा दुर्योधनाने गोड बोलून घात केलेला आहे। त्यांनी विदुर काकाला बोलवून घेतलं। कुंती माता आक्रोश करत होती। विदुर काकाने सांगितलं, कुंती, दुर्योधनाकडे काही जाब विचारू नको, तो आधीच कपटी आहे, तुझ्या 4ही मुलांना त्रास होईल। कुंती माता आक्रोश करत होती की माझा भीम, माझा अत्यंत लाडका, माझा प्रिय भीम दुर्योधनाने घातपात करून मारला। विदुर काकाने सांगितलं, कुंती, तू काळजी करू नको। महर्षी व्यासांनी सांगितलेलं आहे तुझे 5 पुत्र दीर्घायुष्य आहेत, त्याच्यामुळे चिंता करायचं काम नाही। पांडवही मात्र रडत होते
आई आपल्या लेकरांना समजत होती, कोणी कोणाला समजावं अशी परिस्थिती होती. इकडे भीम बेशुद्धावस्थेमध्ये गंगेच्या पात्रामध्ये पडला, थेट गंगेच्या तळाला गेला. तिथे काही विषारी नागांची वस्ती होती. भीमाच्या अंगाखाली ते विषारी नाग चिरडल्या गेले. बाकीचे नाग चिडलेत. त्यांनी भीमाला दंश करायला सुरुवात केली. ते भीमाच्या पथ्यावर पडलं. ते विषारी सापांनी दंश केल्यामुळे भीमाच्या अंगातलं जे विष होतं ते उतरलं आणि भीम शुद्धीवरती आला. नागांनी त्याला घेऊन पाताळ लोकामध्ये वासुकीकडे घेऊन गेले. सांगितलं की याच्या अंगाखाली आपले बरेचसे सर्प चिरडून ठार झालेत. तेव्हा वासुकीने विचारलं की तुम्ही कोण आहात? भीमाने सांगितलं मी कुंतीपुत्र भीम आहे. कुंतीपुत्र भीम म्हटल्यानंतर वासुकीला मोठा आनंद झाला, कारण कुंतीचा पिता हा आर्यक नावाच्या सर्पाच्या मुलीचा मुलगा असल्या कारणामुळे आर्यक नावाचा जो काही सर्प त्याच्या मुलीचा मुलगा कुंतीचा पिता होता आणि म्हणून हा आपल्या वंशातला नातलग लागतो म्हणून त्यांनी दृढ आलिंगन दिलं आणि भीमाला जे 8 रसाने तुडुंब भरलेले जे काही माठ होते, दिव्य रसांनी भरलेले, त्यांच्याजवळ तो घेऊन गेला. भीमाने ते सगळे माठ रिचवलेत आणि म्हणले आता मी विश्रांती घेतो. भीम तिथे 8 दिवस विश्रांती घेत राहिला. इकडे भीम सुरक्षित होता, नागलोकात होता, पण इकडे आई आणि भावंड मात्र चिंता करत होते. सत्य करता, संपत्ती करता, माना करता, सन्माना करता स्वार्थानं बरबटलेलं जग ही महाभारतापासून सुरू आहे. आपल्या रस्त्यात येणारा प्रत्येक माणूस त्याला संपवायचं आणि मी मोठं व्हायचं. एक सांगू, माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा राखावे बहुतांची अंतरे, भाग्य येती तदनंतरे. दुसऱ्याचे पाय तोडून माणूस कधीच मोठा होत नसतो. दुसऱ्याची उंची करून आपली उंची कधीच वाढवता येत नाही. दुर्योधनाने तो प्रयत्न करून पाहिला, पण जाको राखे साई या मार सके ना कोई, बाल न बाका होय जब सारा जग बैरी होई. 8 दिवस भीमाने विश्रांती घेतली त्या रसाचं सेवन करून. आता भीम शुद्धीवरती आला आणि वासुकीने सांगितलं नाग लोकांमध्ये की तुमची आई आणि तुमचे भाऊ तुमची चिंता करत असतील. भीमालाही आपल्या आई आणि भावंडांची आठवण झालं की माझे भाऊ माझी आई मी नसल्यामुळे चिंतित असतील. नागलोकात नागांना प्रणाम करून काही नागांनी प्रयाण कोटीवरती गंगेच्या किनाऱ्यावरती भीमाला आणून दिलं. ते अदृश्य झाले. भीम तडक हस्तिनापुरामध्ये आला. कुंतीला वंदन केलं, भावंडांना भेटला, विदुर काका सगळ्यांना आनंद झाला. कुंतीने भीमाच्या मस्तकाचं अवग्रहण केलं. युधिष्ठिराने भीमाला जवळ घेतलं. विदुर काकांनी सांगितलं याच्या पुढे 5ही भाऊ एकमेकाला सोडून कधीच राहायचं नाही, कारण दृष्ट दुर्योधनाच्या मनातला कपट हेतू आता आपल्या लक्षात आलेला आहे. दुर्योधनाने भीमाच्या सारथ्याचा गळा दाबून त्याला मारलेला होता. इथून मात्र आता 5ही भावंडांनी सोबत राहायचं. जेव्हा सगळे भाऊ एका विचाराने, एकोप्याने, दृढतेने राहतात तेव्हा जगातली त्यांना कोणतीच शक्ती हरवू शकत नाही. हे पांडवांच्या एकतेनं आपल्याला सिद्ध करून दिलेलं आहे. आजच्या कथेतून इतकंच की कपट्यावरती कधी विश्वास ठेवायचा नाही, धूर्त माणसावरती कधी विश्वास ठेवायचा नाही आणि आपल्या भावंडांपासून, आपल्या भावांपासून आपण कधीही दूर जायचं नाही. गोपाल कृष्ण भगवान.